विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ब्रिज कोर्समधील आपला 5th डे. यातील आपल्याला काही अँगलच्या पेअर अभ्यासायच्या आहेत. फर्स्ट पेअर जी आहे ती ॲडजसंट अँगल. आता ॲडजसंट अँगल कोणाला म्हणायचं तर या फिगरमध्ये इथे तुम्हाला 3 अँगल दिलेले आहेत बघा. एक अँगल आहे BMQ, अँगल QMD आणि अँगल मोठा अँगल आहे BMD. बघा BMQ, QMD आणि BMD अशा प्रकारचे 3 अँगल्स आहेत. आता ह्या अँगलचा आपण जर विचार केला तर हा एक अँगल आणि हा एक अँगल, या 2 अँगलचा आपण आता विचार करणार आहोत. ह्या अँगलमध्ये हा M जो आहे हा व्हर्टेक्स दोघांना पण कॉमन आहे. बघा BMQ व्हर्टेक्स M आला, QMD व्हर्टेक्स M आला, म्हणजे ह्या 2 अँगलला जो आहे हा व्हर्टेक्स कॉमन आहे. त्याच्यानंतर MQ साईड BMQ, QMD म्हणजे MQ ही साईड दोघांना कॉमन आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्या अँगलचा जो इंटेरियर पार्ट आहे हा इंटेरियर पार्ट आणि हा इंटेरियर पार्ट, हे दोन्ही पार्ट जे आहेत हे दोन्ही पार्ट सेपरेट आहे. असं जर होत असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात ॲडजसंट अँगल. म्हणजे हे जे 2 अँगल आहेत हे ॲडजसंट अँगल आहेत, कारण यांना हा एक व्हर्टेक्स कॉमन आहे, ही साईड कॉमन आहे आणि यांचा इंटेरियर पार्ट जो आहे हा इंटेरियर पार्ट मात्र सेपरेट आहे. अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं ॲडजसंट अँगल. देन नेक्स्ट पेअर अँगल इन अ लिनियर पेअर. बघा हे 2 अँगल आहेत आणि हे 2 अँगल ॲडजसंट अँगल आहेत. यामध्ये अँगल PQR आणि अँगल RQS हे ॲडजसंट अँगल आहेत आणि यांची जी सम आहे ही सम 180 आहे. असं जर होत असेल तर अशा प्रकारच्या पेअरला म्हणतात अँगल इन अ लिनियर पेअर. म्हणजे ॲडजसंट अँगल जे आहेत त्यांची सम जर 180 येत असेल तर त्या अँगलला म्हणतात अँगल इन अ लिनियर पेअर. म्हणजे या ठिकाणी अँगल PQR आणि अँगल RQS हे आहेत अँगल इन अ लिनियर पेअर. आणि अँगल इन अ लिनियर पेअर जे असतात यांची सम असते 180. द सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. म्हणजे या दोघांचे ॲडिशन असते 180 डिग्री. अशा प्रकारची एक प्रॉपर्टी यामध्ये आपल्याला मिळते. नेक्स्ट पेअर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे 2 अँगल जे आहेत ह्या 2 अँगलची जर सम 180 येत असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल. फॉर एक्झाम्पल अँगल ABD हा अँगल आणि अँगल DBC हा अँगल, या दोघांची सम आपण जर केली आणि ती जर 180 येत असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल. हे जे अँगल आहेत हे अँगल इन अ लिनियर पेअर पण आहेत, परंतु सप्लिमेंटरी अँगलसाठी हे अँगल इन अ लिनियर पेअर पाहिजेच असं काही बंधन नाही. द सम ऑफ द मेजर ऑफ 2 अँगल्स इज 180, देन दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे 2 अँगलची सम जर 180 येत असेल तर त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. बघा या ठिकाणी अँगल PQR याचं मेजर आहे 110 आणि अँगल MNT याचं मेजर आहे 70 डिग्री. आता या दोघांची सम जर आपण केली तर ही येते 180, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल आहेत. मात्र या दोघांची आपण सम केल्यानंतर 180 येते, म्हणजेच हे अँगल इन अ लिनियर पेअर आहेत असं आपण म्हणू शकत नाही. कारण हे जे अँगल आहेत हे अँगल आपल्याला ॲडजसंट अँगल पाहिजे, ते तसे नाहीत. म्हणजे हे अँगल इन अ लिनियर पेअर नाहीत, परंतु हे अँगल सप्लिमेंटरी आहेत. नेक्स्ट पेअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. या ठिकाणी हे जे 2 अँगल आहेत या 2 अँगलची जर सम 90 डिग्री येत असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बघा या ठिकाणी अँगल POS आणि अँगल SQR या दोघांची सम 90 डिग्री आहे. हे जे साईन आहे हे 90 डिग्रीचं आहे, म्हणजे या दोघांची सम 90 डिग्री येते.
म्हणून या अँगलला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सेकंड एक्झाम्पल, अँगल ABC हा अँगल याचं मेजर आहे 40 डिग्री आणि अँगल PQR याचं मेजर आहे 50 डिग्री. या दोन अँगलची आपण जर सम केली तर ती येते 90 डिग्री. म्हणून अशा प्रकारचे हे जे टू अँगल आहेत या टू अँगलला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलची जी सम आहे ती असते आपली 90 डिग्री. देन नेक्स्ट पेअर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल कुणाला म्हणायचं तर अशा प्रकारचे अँगल का त्या अँगलच्या साईड ज्या आहेत त्या अपोजिट रे फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल अँगल POS आणि अँगल RQT हा Q आहे म्हणजेच अँगल PQS, POS नाही Q आहे हा अँगल PQS आणि अँगल RQT. हे जे टू अँगल आहेत या टू अँगलच्या साईड एक आहे साईड QP आणि साईड QS आणि ह्या अँगलच्या साईड आहे QR आणि QT. म्हणजे ह्या साईड ज्या आहेत ह्या साईड अपोजिट रे काय करतात फॉर्म करतात आणि अशा प्रकारची स्थिती जर निर्माण होत असेल तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे या ठिकाणी अँगल PQS आणि अँगल RQT हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. त्याचबरोबर अँगल PQR आणि अँगल SQT हे सुद्धा व्हर्टिकली अँगल्स आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर्टी मिळते आणि ती प्रॉपर्टी आहे द अँगल फॉर्म बाय द अपोजिट रे ऑफ द आर्म ऑफ ॲन अँगल इज सेड टू बी टू इट्स अपोजिट अँगल्स. आणि प्रॉपर्टी आपल्याला मिळते ती द प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळते द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म वेन टू लाईन्स इंटरसेक्ट आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. अशा प्रकारची आपल्याला ही प्रॉपर्टी या ठिकाणी मिळते. यानंतर यावर डिपेंड्स जे सम आहे ते आपण आता सॉल्व करणार आहोत. त्यातील पहिला सम आहे कॅन टू ॲक्यूट अँगल्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. म्हणजे टू ॲक्यूट अँगल जे आहेत ते ॲक्यूट अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल असू शकतात किंवा नाही असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणजे ज्यांचं मेजर 90 डिग्रीपेक्षा कमी असतं. बघा या ठिकाणी हे टू ॲक्यूट अँगल आपण दाखवलेले आहेत. एक ॲक्यूट अँगल आहे 30 डिग्रीचा आणि दुसरा ॲक्यूट अँगल आहे तो 50 डिग्रीचा. या दोघांची आपण सम जर केली तर ती येते 90 डिग्री. म्हणजे ॲक्यूट अँगल जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणजे या ठिकाणी याचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे S. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे कॅन टू ॲक्यूट अँगल्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर, तर याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे S. टू ॲक्यूट अँगल्स बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. देन सेकंड क्वेश्चन कॅन टू ऑप्ट्यूज अँगल्स बी द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. म्हणजे तुम्हाला ऑप्ट्यूज अँगल दिलेले आहेत. ऑप्ट्यूज अँगल म्हणजे जो 90पेक्षा मोठा असतो आणि हे टू ऑप्ट्यूज अँगल त्यांनी दिलेले आहेत आणि ते सप्लिमेंटरी आहे किंवा नाही असं विचारलेलं आहे. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांचे ॲडिशन यायला पाहिजे 180. आता आपण ही जर फिगर ड्रॉ केली सेकंड क्वेश्चन बघा हा 110 आहे आणि हा 120 आहे. हा ऑप्ट्यूज अँगल आहे, हा पण ऑप्ट्यूज अँगल आहे. आता हे सप्लिमेंटरी आहे का आपण बघूया. यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळते ती 230 डिग्री. म्हणजे यांची ॲडिशन 180 येत नाही. म्हणजे हे अँगल सप्लिमेंटरी नाहीत. म्हणजे अँगल ऑप्ट्यूज अँगल आहेत पण सप्लिमेंटरी नाहीत. म्हणजे याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला येणार आहे नो. कॅन टू ऑप्ट्यूज अँगल्स बी द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर, तर याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे नो. थर्ड क्वेश्चन कॅन टू ॲक्यूट अँगल्स बी द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. म्हणजे ॲक्यूट अँगल हे सप्लिमेंटरी अँगल आहेत किंवा नाही परस्परांचे हे तुम्हाला विचारलेलं आहे. थर्ड क्वेश्चन बघा हा ॲक्यूट अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे.
ॲक्यूट अँगल म्हणजे मेजर त्यांचं 90पेक्षा कमी पाहिजे, 90पेक्षा मेजर कमी आहे. आणि यांची सम आता त्यांनी सांगितलं आहे काही सप्लिमेंटरी आहे किंवा नाही हे शोधायचं. यांची आपण जर सम केली तर ती 180 येत नाही, कारण सप्लिमेंटरी अँगलला सम 180 येणं गरजेचं आहे. यांची सम 180 येत नाही, म्हणजे हे अँगल सप्लिमेंटरी अँगल नाहीत, म्हणजेच ॲक्यूट अँगल हे सप्लिमेंटरी अँगल असू शकत नाही. आणि मग थर्डचं क्वेश्चनचं आन्सर आपल्याला लिहायचं आहे, टू ॲक्यूट अँगल्स बी द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याचा आन्सर येणार आहे तुम्हाला नो. त्याच्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला विचारला आहे त्यांनी, वेन द ॲडजसंट अँगल बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर, म्हणजे ॲडजसंट अँगल हे परस्परांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल केव्हा होऊ शकतात, केव्हा होतील, जर ॲडजसंट अँगलची सम 90 डिग्री येत असेल तर. बघा 4थवाला क्वेश्चन, इथे ॲडजसंट अँगलची आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. हा अँगल आणि हा अँगल ॲडजसंट अँगल आहे, कारण यांना ही कॉमन साईड आहे. त्याच्यानंतर हा व्हर्टेक्स कॉमन आहे आणि याचा इंटेरियर पार्ट आणि याचा इंटेरियर पार्ट सेपरेट आहे, म्हणजे हे ॲडजसंट अँगल आहेत. आणि हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, म्हणजे हे दोन जे अँगल आहेत हे अँगल तुम्हाला ॲडजसंट अँगल पण आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी पण आहेत. हे कॉम्प्लिमेंटरी केव्हा होणार, तर जेव्हा त्यांची सम 90 डिग्री येणार, म्हणजे हे जे अँगल आहेत हे अँगल 90 डिग्रीचे झाले ॲडजसंट अँगल, तर ते कॉम्प्लिमेंटरी अँगल होणार आहे. म्हणजे याचा आन्सर आपल्याला काय लिहिता येईल बघा, द ॲडजसंट अँगल बी द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर वेन द सम ऑफ द बोथ अँगल्स इज 90 डिग्री. देन नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन, कॅन टू ऑप्टिज अँगल्स बी द अँगल इन अ लिनियर पेअर, म्हणजे ऑप्टिज अँगल हे लिनियर पेअर फॉर्म करतात की नाही असा आपल्या प्रकारला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. 5thवाला क्वेश्चन बघा, या ठिकाणी हे 2 अँगल आहेत, एक 110चा अँगल आहे हा, आणि हा 100चा अँगल आहे. हे ऑप्टिज अँगल आहेत. यांची आता सम आपण जर केली तर 210 येते, म्हणजे यांची सम आपल्याला 180 येत नाही. त्याचबरोबर हे जे अँगल आहेत हे ॲडजसंट अँगल पण नाहीत, त्याच्यामुळे हे अँगल इन अ लिनियर पेअर होणार नाहीत, कारण यांची सम 180 येत नाही आणि हे ॲडजसंट अँगल पण नाहीत. आणि मग म्हणून हा जो क्वेश्चन आहे 5thवाला, कॅन टू ऑप्टिज अँगल्स बी द अँगल इन अ लिनियर पेअर, तर याचा आन्सर आपल्याला येणार आहे नो. अशा प्रकारे हे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्या 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.